ज्या निमित्तानं आपण या ठिकाणी ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे, आपल्या या भिवंडी तालुक्यातील आणि हे आपलं करंजोटी गाव, आपल्या या करंजोटी गावामध्ये गेली अनेक वर्षांपासून या ठिकाणी आपण संपन्न करत असलेला हा हरिनाम सोहळा, अर्थात भगवान श्रीकृष्ण मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठा वर्धापन दिनानिमित्तानं या ठिकाणी अखंड हरिनाम सोहळा आपण आयोजित करत असतो। अनेकांचं मार्गदर्शन आहे, अनेक सत्पुरुषांचं या ठिकाणी सहकार्य आहे, अनेक सत्पुरुषांचा आपल्याला आशीर्वाद आहे आणि अनेक सत्पुरुषांच्या मार्गदर्शनाने, आशीर्वादाने, पांडुरंग परमात्म्याच्या कृपेने या ठिकाणी फाल्गुन वद्य एकादशी ते फाल्गुन वद्य चतुर्दशी पर्यंत हा संपन्न होणारा हरिनाम सोहळा, 2 तप पूर्ण झाल्यात, 3ऱ्या तपाकडे वाटचाल आहे। अर्थात 24 वर्ष पूर्ण झाल्यात आणि हे 25वे वर्ष आहे। अतिशय भव्य दिव्य रीतीने या ठिकाणी आपण सर्वच या कार्यक्रमांचं आयोजन करत असतो आणि आनंद घेत असतो। सगळ्या कार्यक्रमांमध्ये आपण सहभागी होत असतो। मग अगदी पहाटेच्या काकड्यापासून ते रात्रीच्या जागर भजनापर्यंत अनेक कार्यक्रमांचं आयोजन आपण या ठिकाणी केलेलं आहे आणि अनेक कार्यक्रमांचं आयोजन करत असताना आपण सर्वच मोठ्या संख्येने सर्व भाविक भक्त, बालगोपाल, वरिष्ठ मंडळी, महिला मंडळ, आपण सर्वच या सगळ्या कार्यक्रमांमध्ये सहभागी होत असतात। अशा प्रकारे आपल्या सर्वांच्या सहकार्याने आणि आपल्या सर्वांच्या संकल्पनेतून संपन्न होणारा हा हरिनाम सोहळा। खरं तर हा हरिनाम सोहळा या ठिकाणी आम्ही संपन्न करत असताना आमच्या गावातील, आमच्या पंचक्रोशीतील ज्यांच्या ज्यांच्याकडे आध्यात्मिक कार्य करण्याची प्रेरणा आहे, आध्यात्मिक कार्य करण्याचे विचार आहेत, असे अनेक कलावंत या ठिकाणी सहकार्य करत असतात, अनेक ग्रामस्थ या ठिकाणी सहकार्य करत असतात आणि अनेकांच्या सहकार्याने, अनेकांच्या साह्याने, मार्गदर्शन या ठिकाणी हा कार्यक्रम आपण आयोजित करत असतो। ज्या वेळेला अनेक कलावंत येतात एकत्र, ज्या वेळेला अनेक गुणवंत मंडळी एकत्र येत असतात, त्यावेळेला त्यांनी निष्कामतेने आणि निरापेक्षेने केलेली सेवा म्हणजेच हा हरिनाम सोहळा आहे। भगवंताने सृष्टीची निर्मिती करताना सगळं सारखंच निर्माण केलं नाही, सगळ्यामध्ये भेद आहे, विभिन्नता आहे, बरं का। पंचभूत सुद्धा जी निर्माण केली ना भगवंताने, सूर्यासारखा आप नाहीये, आपासारखं तेज नाहीये, तेजासारखी पृथ्वी नाहीये, पृथ्वीसारखा आकाश नाहीये। त्या पंचभूतांमध्ये सुद्धा भेद ठेवलेला आहे, फरक ठेवलेला आहे। सृष्टीची निर्मिती करत असताना प्रत्येकाकडे वेगवेगळ्या प्रकारचे गुण आहेत, प्रत्येकाकडे वेगवेगळ्या प्रकारच्या कला आहेत, प्रत्येकाकडे वेगवेगळ्या प्रकारच्या कला आहेत। आम्ही आमच्या गुणांचा वापर, कलेचा वापर ज्या वेळेला आम्ही आमच्यासाठीच मर्यादित करत असतो ना, त्यावेळेला त्या कलेला महत्व प्राप्त होत नसते, त्या गुणांना महत्व प्राप्त होत नसते। भगवंताने जे आम्हाला प्राप्त करून दिलेले ते फक्त आम्ही स्वतःसाठी आणि स्वार्थासाठीच जर त्याचा वापर करत असू आणि फक्त आमचा स्वार्थ साधण्यासाठी, आमच्या संसारापुरताच जर आम्ही त्याचा वापर करत असू तर त्याला किंमत शून्य आहे। पण ज्या वेळेला देवाने दिलेले गुण, देवाने दिलेली कर्म आणि देवाने दिलेले ज्या काही कला आहेत, त्या कलांचा, त्या गुणांचा वापर आम्ही ज्या वेळेला हरिनाम सोहळ्यासाठी करतोय ना, त्यावेळेला त्या कला सुद्धा आणि ते गुण सुद्धा शोभून दिसत असतात आणि खऱ्या अर्थानं, बरं का, कला गुण शोभून दिसत असताना, बरं का, आम्ही केलेलं कार्य हे शाश्वत राहत असतंय, हे चिरकाल टिकत असतंय, चिरकाल टिकत असतंय। आम्ही संसारासाठी, प्रपंचासाठी हा देह संपूर्ण झिजवला ना, आमचं आयुष्य जरी झिजवलं तरी काही शिल्लक राहत नाही, काहीही शिल्लक राहत नाही। पण आम्ही परमार्थासाठी, अध्यात्मासाठी, देव कार्यासाठी थोडा वेळ जरी दिला ना, तरी त्याची नोंद भगवंत पुण्यकर्म म्हणून करत असतात, पुण्यकर्म म्हणून केली जाते त्या ठिकाणी ती नोंद, बरं का। समोर
माझ्या ताईसाहेब आईसाहेब या ठिकाणी भाजी चिरायचं काम करतायत. ज्याच्या वाट्याला जी सेवा येईल ती सेवा करत असतात नाही का. दादा आता एवढ्या ठिकाणी झाडू मारत होते, ताई झाडू मारत होत्या बरं का. आमच्या घरामध्ये आम्ही कांदा चिरायचे काम, भाजी चिरायचं काम रोजच करत असतो आमच्या संसारासाठी, आमचा उदरनिर्वाह करण्यासाठी. पण ऐका, या ठिकाणी ही सेवा आमच्या वाट्याला येणं म्हणजे आमचं मदभाग्य आहे. ही सेवा सुद्धा आमच्या वाट्याला येणं म्हणजे आमचं मदभाग्य आहे. या ठिकाणी त्या अंतऱ्या टाकण्यापासून तर अंतऱ्या उचलण्यापासून तर ह्या मंडपाची सुशोभिता अर्थात स्वच्छता, या सगळ्या गोष्टी, जी जी सेवा आमच्या वाट्याला येईल ना, ती सेवा मी प्रामाणिकपणे केली पाहिजे. आणि जर प्रामाणिकपणा करता आली तर समजाचा त्याला देवपूजा कळली, त्याला भक्ती कळली, त्याला परमार्थ कळला. अन्यथा मानापानाला जर भुकेलेला असेल, नावाला जर भुकेलेला असेल, एक नारळासाठी श्रीफलासाठी आणि शाल न मिळाली म्हणून जर उचलापट करत असेल तर तो महाराज फक्त वरून बोलायला महाराज, आतून परमार्थ कळला नाही, परमार्थ कळला नाही. मी म्हणेन गेली 25 वर्षापासून या करंजटी गावामध्ये हा भव्य दिव्य कार्यक्रम आपल्याला अखंड हरिनाम सोहळा पाहायला मिळतो. याला कारण म्हणजेच कुठल्याही प्रकारच्या मानापानाला न भुकेलेला होताना, कुठल्याही प्रकारची आशा अपेक्षा न करता, खऱ्या अर्थानं कुठल्याही प्रकारे आम्हाला स्वार्थ न ठेवता, स्वार्थ बुद्धी न ठेवता, देवाचं कार्य म्हणून, धर्माचं कार्य म्हणून हे ग्रामस्थ, महिला मंडळ, सर्व वरिष्ठ बालगोपाल या ठिकाणी एकत्र येऊन या कार्यक्रमामध्ये सहभागी होत आहेत. त्याचप्रमाणे ज्यांचा आशीर्वाद या ठिकाणी लाभलेला आहे, ज्यांचं मार्गदर्शन या ठिकाणी लाभलेलं आहे, आणि अनेक साधू पुरुष या ठिकाणी खऱ्या अर्थानं मार्गदर्शन करत आहेत, त्यांचा आशीर्वाद लाभलेला आहे. आणि म्हणून हा भव्य दिव्य असा कार्यक्रम या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो बरं का. भव्य दिव्य असा कार्यक्रम आपल्याला पाहायला मिळतो. आणि म्हणून आमच्या वाट्याला आलेली सेवा आम्ही प्रामाणिकपणे केली पाहिजे. कोण काय करतं याच्याकडे लक्ष देऊ नका. जर आपला कार्यक्रम यशस्वी करायचा असेल ना, तर कोण काय करतंय यापेक्षा माझ्या वाट्याला काय सेवा आहे ह्या सेवेकडे लक्ष देऊन, त्या सेवेकडे लक्ष केंद्रित करून ती सेवा आम्हाला करायची आहे याचा विचार आम्ही केला पाहिजे, आणि हे ज्याला कळलं ना त्याला खरी देवपूजा कळली, त्याला खरं भक्ती परमार्थ कळला. अन्यथा जसं जसं माणूस ज्ञानी होतो ना, परमार्थात आपल्या भाषेत सांगायचा मोठा होत जातो ना, तसं तसं त्याच्याकडे एक मोठा गुण निर्माण होत असतो. बर्बादीला कारणीभूत असलेला अहंकार, अभिमान, सगळ्यांच्या बर्बादीला कारणीभूत फक्त एकच, सगळ्यांच्या बर्बादीला कारणीभूत एकच, परमार्थिक माणसाच्याही आणि ज्ञानाच्याही आणि अज्ञानाच्याही, आस्तिक आहे त्याच्याही आणि नास्तिक आहे त्याच्याही, सगळ्यांच्या बर्बादीला कारणीभूत एक. अभिमान जर आला ना माऊली, अहंकार जर आला तर तुम्हाला श्रवण करू देणार नाही, तुम्हाला बसवू देणार नाही, तुम्हाला कुठल्याही कार्यक्रमामध्ये सहभागी होऊ देणार नाही. मग तो अभिमान अनेक प्रकारचा असतो. मला सगळं माहिती, याला काय कळतंय, काय म्हणतात याला, अभिमान. हा अभिमान आम्हाला ऐकू देणार नाही. मला ज्ञान आहे, माझं वाचन आहे, मला अनेक ओव्या अभंग पाठ आहेत माझे, काय समजतंय या महाराजाला, आजचे ना काळचे, यांना काय समजतंय. अभिमान आहे, अहंकार आहे बरं का. त्या अभिमानाने आतापर्यंत अनेकांना कामाला लावलंय. आम्हाला माहिती आहे, आपण वाचतो नाही का माऊली, नेहमी आपण ऐकतो. त्या अहंकाराने, त्या अभिमानाने अनेकांना बर्बाद करून ठेवले, उद्ध्वस्त करून ठेवले. आम्ही जे नामस्मरण करतोय, आम्ही जो परमार्थ करतोय, आम्ही जी देवपूजा करतोय, आम्ही जी उपासना करतोय ना, त्याचं जे काही आम्हाला पुण्यफळ मिळायचं ते मिळत नाही. त्याला कारण आमच्या अंतःकरणात असलेला अभिमान, अहंकार. मी उपासना करतोय, मी देवपूजा करतोय, मी देवाच्या बाबतीत कधी काही कमी पडत नाही. कोणाला सांगतोय, तो साधक त्याच्या गुरूंना सांगतोय, श्री गुरूंना सांगतोय, त्या साधू पुरुषांना सांगतोय तो साधक. मी कधीही कमी पडत नाही देवाच्या कार्यामध्ये, देवपूजेमध्ये कधीही कमी पडत नाही. मी उपासना करतोय, मी देवपूजा करतोय, मी नामस्मरण करतोय,
मी देवाला मोठी फळ अर्पण करतोय, मी देवाला तुपाचा दिवा लावतोय, मी देवाला सुगंधी अगरबत्ती लावतोय, मी देवाला मोठा हार अर्पण करतोय, मी देवाच्या बाबतीत कधी काही कमी पडत नाही. पण इतरांना जे समाधान आहे ते मला अजून मिळत नाही. कारण काय? तो साधक त्याच्या गुरूंना विचारतोय, त्या साधूंना विचारतोय, काय कारण काय आहे? त्याचा प्रश्न असा होता की मला ते समाधान, ते सुख, मला आत्मप्रचिती, आत्मसाक्षात्कार कधी मिळेल? कधी होईल मला आत्मसाक्षात्कार? कधी येईल मला ती आत्मप्रचिती ज्याला परमानंद म्हणतात? तो परमानंद मला कधी प्राप्त होईल? ज्याला परमसुख म्हणतात ते परमसुख मला कधी प्राप्त होईल बरं? सगळं ऐकून ऐकून घेतलं आणि महाराज पटकन बोलून गेले, मी मेल्यावर तुला सगळं मिळेल. काय म्हणाले महाराज? मी मेल्यावर तुला सगळं मिळेल, तुम्हाला सगळं मिळेल. आता ऐकणाऱ्याने काय महाराज मरायची वाट पाहायचं का? मी देवपूजा करतोय, मी उपासना करतोय, मी देवाच्या बाबतीत कधी काही कमी पडू देत नाही, मी देवाला मोठे हार, मी देवाला मोठी फळं अर्पण करतोय, मी देवाला तुपाचाच दिवा लावतोय, मी देवाला सुगंधीच अगरबत्ती अर्पण करतोय. साधू म्हणतायत मी मेला ना का सगळं मिळेल. एखादा माणूस जर पूजेला बसला असेल ना, अशा वेळी जर शेजारी आला आणि त्याच्या मुलाला जर विचारलं, दादा हे बाळा बाबा कुठे गेले? तो उत्तर देतो, देव पूजा करतात. उत्तर काय देतो? कोण पूजा करतात? बाबा पुन्हा एकदा बोला. देव पूजा करतात. ज्या दिवशी देव पूजा करेल ना त्या दिवशी आमचा मी मेलेला असेल. काय समजलं? आणि देवानेच पूजा करावी म्हणून आम्ही प्रवचन श्रवण करायचं आहे. देवानेच पूजा केलेली देवाला पोहोचावी म्हणून आम्ही कीर्तन श्रवण करायचे. आम्ही या हरिनाम सोहळ्यामध्ये का सहभागी व्हायचं आहे? आम्हाला जे काही गुण कला भगवंताने दिलेली आहे ती या हरिनाम सोहळ्यासाठी आम्ही निष्कामतेने निरापेक्षेने का वापरायची आहे, का त्याचा उपयोग या ठिकाणी करायचा आहे? त्याला कारण म्हणजे देवाने केलेली पूजा देवाने स्वीकारली पाहिजे. आमचा अभिमान, अहंकार, मीपणा गेला पाहिजे. परमार्थाला जो आडवा येतो ना तोच. छान सुंदर मूर्तिकार हो, मूर्तिकार. अहो मूर्ती जर बनवल्या ना तर लोक पाहत बसायची, आकर्षित व्हायची, त्या ठिकाणी हात लावून पाहायची खरी की खोटी आहे. म्हणजे मूर्ती जर त्यांनी बनवली ना तर फक्त त्या मूर्तीचे डोळेच उघडझाप व्हायची, राहायची बोस. पाहणारा पाहतच बसायचा, आकर्षित व्हायचा. एवढा सुंदर मूर्तिकार. त्या मूर्तिकाराकडे यम आला, हात जोडले, त्याला काय सांगितलं? अमुक अमुक दिवशी अमुक अमुक वाजता तुला घ्यायला येतोय बरं का. आनंद वाटेल का? बाकीचं कोणी येऊन जर सांगून गेला तर बरं वाटेल, पण यम येऊन जर सांगून गेला तर माणूस सगळ्यात जास्त जर कोणाला घाबरत असेल तर यमाला. बाबा बरोबर आहे की नाही? यमाला सगळ्यात जास्त घाबरतोय. आणि तो यम येऊन त्या मूर्तिकाला सांगून गेला, अमुक अमुक दिवशी अमुक अमुक वाजता तुला घ्यायला येतोय. मध्ये बराच वेळ मिळाला त्याला, एक 10-12 दिवसाचा काळ मिळाला त्याला. आणि मग त्याने काय केलं? 10-12 दिवसामध्ये पर्याय शोधला. ज्याला पर्याय नाही ना त्याला पर्याय शोधला. मृत्यूला पर्याय आहे? मृत्यूला पर्याय आहे नाही, मृत्यूला पर्याय नाही. पण त्याने पर्याय शोधण्याचा प्रयत्न केला. काय केला? त्याच्याच सारख्या हुबेहूब अनेक मूर्त्या बनवल्या. विज्ञानाचा आधार घेतला. डोळ्यांची उघडझाप व्हायला लागली, पोटाची हालचाल व्हायला लागली. विज्ञानाचा आधार घेऊन त्या मूर्त्या हुबेहूब अनेक मूर्त्या सारख्याच बनवल्या, त्याच्याच सारख्या, अगदी सेम टू सेम. म्हणजे ओरिजिनल कुठला आणि डुप्लिकेट कुठला कोणी ओळखू शकत नाही. विज्ञानाचा आधार घेऊन डोळ्याची उघडझाप व्हायला लागली, पोट हाळायला लागलं, श्वास व्हायला लागला त्या ठिकाणी. बरं का? आणि ठरल्या वेळेप्रमाणे त्या मूर्त्यांच्याच मध्ये तो उभा राहिला. मूर्त्या जशा डोळे मिटतात तसाच मिटायचा. मूर्त्या ज्याप्रमाणे त्या श्वास घ्यायच्या ना, पोट हलायचं, तेवढाच पोट तो पण हलवायचा.
अहो यम आला आणि यम तिथे पाहायला लागला, इकडे तिकडे पाहतोय, इकडे तिकडे पाहतोय. अरे बापरे, तो पण आश्चर्यचकित झाला. आता करायचं काय, काय करायचं म्हणे. एवढ्या सगळ्या मूर्त्याच आहेत की एवढे सगळे ओरिजिनल आहेत, ओळखायचे कसे. बराच वेळ झाल्यानंतर सगळ्या मूर्त्यांचं निरीक्षण केलं त्या यमाने आणि मग बोलायला सुरुवात केली मोठ्या मोठ्याने. काय मूर्तिकार आहे की काय आहे, जबरदस्त मूर्त्या तयार केल्या, हुबेहूब मूर्त्या आहेत, काही कमी नाहीये. सगळ्यांचे डोळे बिळे व्यवस्थित हालतायत, अगदी पोटाची हालचाल होते. काय जबरदस्त मूर्त्या बनवल्यात. पण शेवटी एक चुकलंच त्या मूर्तिकाराचं, एक मात्र राहूनच गेलं त्या मूर्तिकाराचं. एवढं ऐकल्याबरोबर जो ओरिजिनल होता तो बोलतो, काय चुकी आहे ती पहिले सांगा. यम बोलला, हीच तर मोठी चुकी आहे. काय म्हणाला यम, मूर्त्या तयार केला पण तुझ्या आतला अभिमान कुठं काढून टाकला तू. त्या अभिमानाने तुला बोलणं भाग पाडलं ना, आणि अभिमानाने बोलणं भाग पाडल्यामुळे यमाला ओळखणं सोपं झालं. चला तयारी करा आपली. आणि म्हणून एक अभिमान जर माणसाच्या अंतःकरणामध्ये आला ना तर मत्सर निर्माण होत असतो. महाराजाचा मत्सर कधी करतो माहितीये का, ज्या वेळेला ज्ञानाचा अभिमान त्याच्याकडे निर्माण होतो, पांडित्याचा अभिमान त्याच्याकडे निर्माण होतो, मी कोणतरी वेगळा आहे, मी त्याच्यापेक्षा मोठा आहे, लगेच मत्सर निर्माण होतो. तो त्याला काय येतंय, काय जमतंय. मत्सर येतो, अभिमान आल्यानंतर तिरस्कार येतो, द्वेष मत्सर घडत असतो त्या ठिकाणी. आणि पापाला कारणीभूत जर असेल ना तर सुरुवात इथूनच होते बरं का. पापाला सुरुवात कुठून होते. आम्ही सहज पाप गोळा करतो की पुण्य गोळा करतो हेच कळत नाही आम्हाला. आम्ही सहज बसलो ना माऊली की एखाद्याचा विषय घेतो आणि तो विषय तासन तास त्याच्यावर चर्चा करत बसतो. काय मावशी, खरंय की खोटं आहे. आता एवढ्या बाया जर समजा प्रवचनाला न बसता समजा घरी सगळा उरकून जर एखादीच्या ओटीवर बसल्या असत्या, काय केलं असतं. जनाबाई वाचली असती, बहिणाबाई वाचली असती, मुक्ताबाई घेतली असती, कान्होपात्रा वाचली असती, तुकोबांना वाचले असते, आपण माऊलींना वाचले असते. अमकीची सुनाशी तमकीची सासू अशी तिच्या पोरीचा नाही ग बाई बरा झाला. बरं किती वेळ निघून जातो पत्ता लागत नाही. सांगा बरं मला, अशा गप्पा करत असताना आम्ही पाप करतोय की पुण्य करतोय. सहज आमच्या डोळ्यातून पाप घडतोय, कानातून पाप घडतोय, मुखातून पाप घडतोय, प्रत्येक इंद्रियानी सूक्ष्मातून पाप घडतोय, आम्हाला कळत नाही. जर थांबवायचं असेल तर आम्ही या हरिनाम सोहळ्यामध्ये सहभागी झालो पाहिजे. जर ते कुठेतरी थांबलं पाहिजे आणि त्या इंद्रियांकडून जर पुण्यकर्म करून घ्यायचे, आम्हाला जर पुण्यच गोळा करायचा आहे, पुण्यकर्मच जर करायची आहे तर त्यासाठी आमच्याकडून देवकार्य, धर्मकार्य आणि देशकार्य घडलं पाहिजे. जी सेवा वाट्याला येईल ती प्रामाणिकपणे करा, आणि प्रामाणिकपणे सेवा करणारा भक्त देवाला आवडतो. 12वा अध्याय काय, 12व्या अध्यायामध्ये देवाला आवडणारे भक्त आणि त्यांच्याविषयी माहिती देत असताना भगवंत म्हणतात, भगवान श्रीकृष्ण म्हणतात, काय म्हणतात, संतुष्ट सततम योगी यतात्मा दृढ निश्चयः मयोर्पित मनोबुद्धिर्यो मद्भक्त समेप्रिया. जो सदा संतुष्ट आहे, संतुष्ट राहण्यासाठी मानापानाला भुकेलेला नको. जय पराजय, मान अपमान, सुख दुःख याच्या पलीकडे जो गेलेला आहे ना त्याला संतुष्ट म्हणतात, त्याला संतुष्ट म्हणतात बरं का. साधूची स्थिती एक वेगळी असते, सत्पुरुषाची स्थिती एक वेगळी असते. आपला धर्म आपण सोडू नये, आणि जो कधीही आपला धर्म सोडत नाही ना त्याला सत्पुरुष म्हणतात. काय म्हटलेलं आहे, आगा स्वधर्मो हा आपुला जरी का कठीण झाला तरी हाची अनुष्ठीला भला देखील. ज्या वेळेला त्या पाण्यामध्ये तो विंचू मरतोय, बुडतोय, जेव्हा साधू पुरुषांना कळलं त्यावेळेला आतमध्ये पाण्यात उतरून त्या विंचूला हातावर घेतलं. पाहतोय कोण, त्यांचा साधक. ओरडतोय, आवाज देतोय, महाराज विंचू आहे तो, माहिती आहे, चावेल, डंक मारेल, माहिती आहे, आणि याच्या तोंडात कुठे शब्द आहेच नाही आहे.
तर तिकडे विंचवाने त्या महाराजाला डंक मारला. महाराजांच्या चेहऱ्यावरून समजलं वेदना होत आहेत म्हणून. तो साधक ओरडतोय, अहो महाराज सोडा त्याला, सोडा, तो डंक मारतोय, चावतोय तुम्हाला. महाराज म्हणतायत डंक मारणं हा त्याचा जर धर्म आहे आणि तो जर त्याचा धर्म सोडत नाही तर बुडत्याला वाचवणं हा माझा धर्म आहे, मी माझा धर्म का सोडू. याला साधू म्हणतात, याला सत्पुरुष म्हणतात. जो धर्म कार्य आमच्या वाट्याला येईल ना ते आम्हाला प्रामाणिकपणे करता आलं पाहिजे, बरं का. आणि आम्ही तरी आमचे मदभाग्य मानतो, समजतो बाबा काका, बरं का. आज आमच्यासारखे तरुण जे धर्म कार्य करण्याची प्रेरणा जी निर्माण झालेली, जी स्फूर्ती निर्माण झालेली आहे ना, मागे बसलेत बाबा. बाबा काय वय आहे तुमचं? 85 वय आहे बाबा. बघा इकडे का बाबा बसलेत, तुम्ही बसलेत सगळे मंडळी, माझ्यापेक्षा खूप वयाने बाबा बसले तिकडे. वयाने खूप मोठे आहात तुम्ही, मोठे आहात तुम्ही सगळे, वयाने मोठे आहात, बरं का. 700-750 वर्ष झाली मौलींनी ज्ञानेश्वरी ग्रंथ आपल्याला दिलेला. 350-400 वर्ष झाली तुकोबांनी गाथा आपल्याला दिलेली. ही ज्ञानेश्वरी ग्रंथ, ही भावार्थ दीपिका, ही गाथा आम्हा सारख्या तरुणांपर्यंत तेव्हाच आली जेव्हा तुम्ही सांभाळले, तेव्हा ना. तुम्ही ते मार्गदर्शन आम्हाला केलं, तुम्ही सांभाळली, तुम्ही मांडीवर घेऊन वाचलीत आणि मग आमच्याकडे ती सुपूर्द केली, आम्हाला ते विचार दिलेत, आम्हाला ते मार्गदर्शन केलं, तेव्हाच आमच्या सारख्या तरुणांकडे हे विचार आले ना. आज ते विचार टिकवणं आमचं कर्तव्य आहे. आज त्या विचारांचा प्रसार आणि प्रचार करणं आमचं कर्तव्य आहे. खऱ्या अर्थानं या कलियुगामध्ये माणसाला पैशाने जर श्रीमंत व्हायचं असेल तर अनेक साधनं आहेत, अनेक मार्ग आहेत बाबा. माणूस सहज श्रीमंत होऊ शकतो, पैशाने सहज श्रीमंत होऊ शकतो. ऐकताय ना. माणसाला जर पैशाने श्रीमंत व्हायचं असेल, संपत्तीने जर मोठं व्हायचं असेल तर अनेक मार्ग आहेत या कलियुगामध्ये. अनेक मार्गाने माणसाला पैसा मिळू शकतो, संपत्ती मिळू शकते. पण विचाराने, गुणांनी आणि कर्माने जर आम्हाला श्रीमंत व्हायचं असेल तर आम्हाला ह्या हरिनाम सोहळ्यांचीच गरज आहे, आम्हाला सप्त्यांचीच गरज आहे, आम्हाला कीर्तनाची आणि प्रवचन श्रवणाचीच गरज आहे. कारण याच ठिकाणी मनुष्य विचाराने श्रीमंत होत असतो, कर्माने श्रीमंत होत असतो आणि गुणांनी श्रीमंत होत असतो. आम्ही पैशाची श्रीमंती आमच्या घरचे मोजतोय, पण तुम्हाला माहिती आहे का, त्याला एक उदाहरण दिलेलं आहे. कसलं उदाहरण दिलंय माहितीये? संपत्ती, दुपारची सावली. किती करोडपती असलेले आपल्या समोर काय झाले बरं? करोडपती झाले ना, झाले ना रोडपती. आणि किती करोडपती असलेले आपल्या समोर करोडपती झाले. अरे दुपारच्या वेळेला जेव्हा आम्ही भर उन्हामध्ये चालतोय ना, त्यावेळेला सूर्य माथ्यावर आल्यानंतर आमची सावली आम्हाला सोडत नाही. खरंय की कुठं आहे? आमच्या बरोबर ती सावली चालत असते. पण तीच आमच्या बरोबर चालणारी सावली, आम्हाला न सोडणारी सावली संध्याकाळच्या वेळेला मात्र एवढी दूर जाते की आमच्या डोळ्याने ती आम्हाला दिसत नाही, आमच्या डोळ्याने आम्ही पाहू शकत नाही. तीच सावली एवढ्या लांब गेलेली असते. आणि म्हणून आम्ही पैशाने, आम्ही नोटा मोजतोय, आम्ही किती श्रीमंत आहोत. पण संत म्हणतात आम्हाला प्रवचनाची काय गरज आहे, आम्हाला कीर्तनाची काय गरज आहे, आम्हाला या हरिनाम सोहळ्याची काय गरज आहे. मला सांगा, करंजुटीवाल्यांकडे भरपूर पैसा झालाय, खर्च कुठंतरी करायचा म्हणून करता का? पंचकृषीतील लोक एकत्र यावा, टाइमपास व्हावा. महाराज लोक जे इकडे उपस्थित आहेत त्यांना काही टाइमपास नाही म्हणून येतात का? म्हणून येतात का? मनोरंजन घडावं म्हणून चालू आहे का? नाही, नाही. धर्म कार्य टिकलं पाहिजे, धर्माचे संस्कार जिवंत राहिले पाहिजे, धर्माची संस्कृती प्रत्येकापर्यंत पोहोचली पाहिजे, निर्माण झाली पाहिजे. आणि खऱ्या अर्थानं आमच्या घरातली खरी श्रीमंती जर कुठली असेल ना, तर तुमच्या घरात असलेली निर्व्यसनी मुलं ही तुमच्या घरातली श्रीमंती आहे. आणि ती श्रीमंती जर तुमच्या घरातली वाढवायची असेल तर 100% आमच्या गावामध्ये हरिनाम सोहळे आयोजित केलेच पाहिजे, प्रवचन कीर्तन आमच्या गावामध्ये आयोजित केलेच पाहिजे. गरज आहे. घरात निर्व्यसनी मुलं तेव्हा दिसतील तुम्हाला जेव्हा प्रवचन श्रवण करतील तेव्हा.
घरात निर्व्यसनी मुलं तेव्हा दिसतील तुम्हाला जेव्हा कीर्तन श्रवण करतील तेव्हा. घरात निर्व्यसनी मुलं तेव्हा दिसतील तुम्हाला जेव्हा आमच्या तरुणांच्या मांडीवर ज्ञानेश्वरी ग्रंथ असेल, भागवत असेल, गीता असेल, गाथा असेल, त्यावेळेला निश्चित आम्हाला सगळे तरुण अर्थात निर्व्यसनी पाहायला मिळतील. आज दुर्दैव एवढंच वाटतंय की खऱ्या अर्थानं प्रवचन श्रवणाची गरज तरुणांना आहे, कीर्तन श्रवणाची गरज तरुणांना आहे बरं का. हरिनाम सोहळ्याचं प्रवचन असलं, आता आपल्याच आजूबाजूला बघा ना किती तरुण बसले. म्हणून आम्ही उत्तरकार्यांच्या प्रवचनाच्या वेळेला अर्धा तास शेवटचा घेतोय. 1.5 तास प्रवचन केलं ना, 1 तासामध्ये जे काही श्लोक घेतला असेल, जे ओळी घेतली असेल त्याच्यावर बोलायचा, आणि शेवटचा अर्धा तास. कारण एकच आता फक्त आम्हाला एकच ठिकाण असं राहिलंय की तिथे सगळ्या विचाराची माणसं असतात. बाबा खरंय की खोटं आहे? सगळ्या प्रकारची माणसं असतात. एकच फक्त उत्तरकार्यांचं प्रवचन असं राहिलंय की ज्यांना आवड नाही ते पण नाईलाजाने येऊन बसतात आणि ऐकतात. झालं तर झालं, फरक आपलं संस्कार करणं, आपलं मार्गदर्शन करणं कर्तव्य आहे ना बाबा, कर्तव्य आहे ना. लहान मुलं तिथे असतात, तरुण मुलं तिथे असतात, वृद्ध तिथे असतात, म्हातारी, त्याच्यानंतर महिला तिथे असतात, मुली तिथे असतात. आणि म्हणून मग तिथे शेवटचा अर्धा तास प्रत्येक महाराजांनी प्रबोधन केलं पाहिजे, प्रबोधनात्मक बोललंच पाहिजे. भले उत्तरकार्यांचं प्रवचन असू द्या, बोललंच पाहिजे. धर्माचे संस्कार आणि संस्कृती जर आम्हाला टिकवायची असेल ना, आणि विचार आणि गुणांनी श्रीमंत जर आम्हाला व्हायचं असेल तर आम्ही प्रबोधनात्मक त्या ठिकाणी मार्गदर्शन केलंच पाहिजे. कारण आज खऱ्या अर्थानं वैराग्याचे महामेरू असलेल्या जगद्गुरु तुकोबांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या महाराष्ट्रात आम्ही कार्य करतोय. ह्या जगाची माऊली असलेल्या माऊली ज्ञानोबांच्या अर्थात माऊलींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या महाराष्ट्रात आम्ही कार्य करतोय. ज्या ठिकाणी जनाबाईने कार्य केलं, बहिणाबाईने कार्य केलं, मुक्ताईने कार्य केलं, कान्होपात्राने कार्य केलं, अशा अनेक संत पुरुषांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या महाराष्ट्रात आम्ही कार्य करतोय. पण आज बघा ना दादा, जर पाहायला गेलं तर दुष्काळ त्याच विचारांचा आम्हाला पाहायला मिळतो. फक्त जोपर्यंत कार्यक्रम आहे ना तोपर्यंत बघा वातावरण वगैरे सगळं कसं अगदी व्यवस्थित, सगळ्यांच्या मुखामध्ये हरिनाम असतंय, अगदी 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 मस्त सगळं 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 व्यवस्थित पाहायला मिळतंय. एकदा काल्याचा प्रसाद घेतला, काल्याचा प्रसाद घेतल्यावर आम्ही मांडवातून उठताना झटकून उठतो, सगळं अंग. 3-4 दिवस जे काही झालं ते इथंच राहू द्या, घरी न्यायचं नाही. काय परिवर्तन होईल? परिवर्तन काय होईल? साधं उदाहरण आहे. अगदी कदाचित तुमच्या भावना दुखावल्या जातील, पण सर्वप्रथम मी सर्वांची क्षमा मागतो या ठिकाणी. हरिपाठ जो आहे, हरिपाठ म्हणजे माऊलींनी केलेला आम्हाला उपदेश आहे. आम्ही कसं जगावं, कसं वागावं, हा आम्हाला हरिपाठ म्हणजे केलेला उपदेश आहे. आज आम्ही त्या ठिकाणी हरिपाठाकडे पाहताना